मुंबई की बदलती डेमोग्राफी को लेकर सियासी घमासान तेज हो गया है। बीजेपी नेता किरीट सोमैया ने बड़ा दावा करते हुए कहा कि मुंबई में हिंदुओं के लिए खतरे की घंटी बज चुकी है। नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम। वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळुसकर। मित्रांनो, जे काय आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान चाललंय आणि ते सुद्धा मुंबईमध्ये, मराठी माणूस, मराठी भाषा, मुंबई हा जो प्रश्न उपस्थित केला जातोय, हा प्रश्न फक्त स्वतःच्या मतलबासाठी आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी आहे। मित्रांनो, हे समजून घेणं आवश्यक आहे, कारण 25 वर्ष यांचंच राज्य होतं। मग जे काय ते आता सांगतायत की आम्ही तुम्हाला हे देऊ, असं करू, तसं करू, ह्याव करू, त्याव करू, मग गेल्या 25 वर्षात ह्या गोष्टी त्यांनी पूर्ण का नाही केल्या, हा माझा एक प्रश्न आहे। मित्रांनो, अस्तित्वाची जो धोका दाखवला जातोय मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, हा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा धोका नाही आहे, हा या ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा धोका आहे। त्यांच्या अस्तित्वाला आता धोका पोचतोय, ती परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे दोघंही एकत्र आलेली आहेत। त्यामुळे मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे। मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय, मराठी माणसाला सांगतोय, मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे। कारण मराठी माणूस, गुजराती माणूस, मारवाडी माणूस, केरळी माणूस, अमुक माणूस, तमुक माणूस, म्हणजे हे सगळे हिंदू माणूस। हा हिंदू माणूस आहे ना, तो विभागला जातोय आणि ह्या विभागण्यामुळेच ह्यांचं फावती आहे। लक्षात आलं का? गजवा हिंद यांचा एक प्रयत्न सुरूच आहे। अशा लोकांना हाताशी घ्यायचं, ज्यांना आपला मतलब साधायचा आहे, आपला स्वार्थ साधायचा आहे, त्यांना हाताशी घ्यायचं, त्यांना मतदान करायचं, त्यांना निवडून आणायचं। आणि तीच गोष्ट आली ना तुमच्या निदर्शनात, नाही आली का? लोकसभेच्या निवडणुकीत यांना का निवडून दिलं? कारण त्यांचा अजेंडा त्यांना पूर्ण करायचा आहे, गजवा हिंद। ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणून म्हणतोय, मराठी माणसा, हिंदू माणसा, जागा हो, रात्र वैऱ्याची आहे। आणि ही रात्र वैऱ्याची फक्त ह्या निवडणुकीपुरती नाही आहे। जोपर्यंत ह्यांना ठेचलं जात नाही, त्यांची जागा त्यांना दाखवली जात नाही, तोपर्यंत ही रात्र वैऱ्याचीच असणार आहे। ग्लोबल म्हणजे जागतिक पातळीवरती, विश्व पातळीवरती तुम्हाला हेच दिसून येते, हेच मनसुबे त्यांचे उधळले जात आहेत। मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। हे सर्व थोतांड आहे। मराठी माणूस जागा हो, रात्र वैऱ्याची आहे। मराठी माणूस मध्य प्रदेशात स्थायिक झालाय, हैदराबादेत स्थायिक झालाय। मित्रांनो, मराठी माणूस फक्त महाराष्ट्रातच राहिला नाहीये, थांबला नाहीये, तर तो जगाच्या पातळीवरती स्वतःला त्याने स्थिर केलेलं आहे। स्वतःची कुवत, स्वतःची क्षमता दाखवलेली आहे। आता त्या मध्य प्रदेशमधील शिंदिया जे म्हणतो आपण, ते शिंदिया कोण आहेत? तर शिंदे आहेत। त्यांनी तुला तिकडे प्रस्थापित केलेलं आहे। म्हणजे ही सामान्य गोष्ट नाही आहे। मराठी माणसाने जर घाबरत राहिलं ना, तर तो फक्त मुंबईपुरताच मर्यादित राहील, तो फक्त महाराष्ट्रात पुरता मर्यादित राहील। त्याला जागतिक पातळीवरती स्वतःला सिद्ध करता येणार नाही। म्हणून मी सांगतो, मराठी माणसा जागा हो। एक बघा, रिपोर्ट आहे, एका हिंदी वृत्तवाहिनीवरून प्रस्थापित केला एक रिपोर्ट आहे, तो तुम्ही ऐका, बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं काय हे साध्य केलं जाते, याच्यामागे काय धोरणं आहेत, याच्यामागे काय रणनीती आहे गजवाहीन करण्याच्या मागे। मित्रांनो, एक प्रश्न आहे साधा, तुम्हाला विचारतो, शिवसेनेला ह्यापूर्वी ह्याच मुसलमानांनी कधी निवडून दिलं होतं का? का निवडून दिलं नाही? त्याच्या मागची कारणं काय आहेत? मग आताच ह्या उभाटाला का निवडून देत आहेत? हा सरळ साधा प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारलेला, त्याचं उत्तर द्या। आणि आता जी शिवसेना आहे ना, बाळासाहेबांची शिवसेना, ती अजरामर आहे। ती आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आपलं स्थान प्रस्थापित करते। आणि फक्त शिवसेनाच नव्हे, भारतीय जनता पार्टीसुद्धा, भारतीय जनता पार्टीने प्रत्येक राज्याला काय केलेलं आहे? भाषेवार, प्रांतवार त्यांना एक मान्यता दिलेली आहे। मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे, आणि तो सुद्धा भारतीय जनता पार्टीने, तो सुद्धा नरेंद्र मोदीजीने।
लक्षात घ्या, जर त्यांना द्वेष असता मराठी माणसाचा तर तो अभिजात दर्जा इतके वर्ष लोंबलेला, खोळंबलेला, अडकलेला तो पूर्ण झाला नसता. म्हणून मराठी माणसं जागावं. अनेक गोष्टी आहेत बोलायच्या झाल्या तर, पण तो एक वृत्त पहा, त्या वृत्तवाहिनी संस्थेने प्रस्थापित केलेला पहा जरा. तो मुंबई की बदलती डेमोग्राफी को लेकर सियासी घमासान तेज हो गया है. बीजेपी नेता किरीट सोमैया ने बड़ा दावा करते हुए कहा कि मुंबई में हिंदुओं के लिए खतरे की घंटी बज चुकी है. किरीट सोमैया ने आरोप लगाया कि बांग्लादेशी और रोहिंग्या घुसपैठ के जरिए मुस्लिम आबादी योजनाबद्ध तरीके से बढ़ाई जा रही है. मुंबई में जो रहने वाले हिंदू हैं उनके लिए खतरे घंटी क्या खुलासा है? आप अगर मुंबई में देवनार, गोवंडी, नागपाड़ा, भेंडीपाड़ा, भिंडी बाजार, कुर्ला, अग्रीपाड़ा यहां पर जाओगे तो आपको दिखाई देगा कि पूरा मुस्लिम इलाका है और उसमें कुछ बस्तियां में तो सिर्फ बांग्लादेशी है. आप मुंबई में कंस्ट्रक्शन की कोई भी साइट पे चले जाइए तो 90% लेबर बांग्लादेशी. मुंबई के आसपास मैंने अभी गत सप्ताह में हाइड पार्क नवी मुंबई की सोसाइटी का जो घर काम करने वाले, तो सोसाइटी में 304 घर में जो काम करने वाली जो महिलाएं हैं उसमें से 104 के पास पश्चिम बंगाल के आधार कार्ड. मैंने अभी जो 2,24,000 जन्म प्रमाण पत्र महाराष्ट्र में रद्द करवाए हैं जिनके पास हिंदुस्तान में जन्म हुआ एक भी प्रूफ नहीं था. तो चिंता इस बात के जिस गति से हिंदू आबादी अभी न्यूट्रल हो गई है, हम दो हमारे दो हो गए, और उसके सामने जिस प्रकार से बांग्लादेश से मुस्लिम आ रहे हैं 1947 की परिस्थिति 2047 में पैदा हो जाएगी. पुनः एक बार मुंबई में मुस्लिम आबादी 25% से ज्यादा हो जाएगी. मतलब 2050 तक कहीं न कहीं आंकड़े जो बराबर हो जाएंगे. जो टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंस का जो रिपोर्ट है, ये मेरे सामने रिपोर्ट है, इस रिपोर्ट में स्पष्ट लिखा है कि 1961 में हिंदू 88% है, 2051 में लगभग आधे यानी 54% हिंदू हो गए और मुस्लिम उसके सामने जो 1961 में 8% थे वो 30% से ज्यादा हो गए. मैं एक बात स्पष्ट कर देना चाहता हूं कि मुस्लिमों का यहां का जो ग्रोथ है जिसको हम नेचुरल ग्रोथ कहते हैं वो एक चिंता की बात है, लेकिन मुख्य जो है वो बांग्लादेशी जो यहां पर आ रहे हैं उसके कारण मुंबई की डेमोग्राफी बदल जाएगी. 8% था, सीधे सीधे 2050-51 में 54 आ जा रहा है, मतलब हिंदुओं से ज्यादा. अब वैसे भी जो 8% था, आज अगर मैं यहां पर ये इमिग्रेंट ले लूंगा तो 22% हो जाएगा मुस्लिम, यानी मुस्लिम प्लस बांग्लादेशी मुस्लिम. और 2050 में मुस्लिम 30% से ऊपर हो गए, हिंदू 54% यानी 88 के 54. तो वही गति अगर आगे 10 साल चालू रहेगी तो मुंबई में हिंदू और मुस्लिम 2060 में बराबर हो जाएंगे. हिंदुओं के लिए बहुत बड़ा खतरा है. वास्तव में देश की सुरक्षा की दृष्टि से ये चिंता की बात है. हिंदुओं के लिए खतरा है, लेकिन साथ में बांग्लादेशी मुस्लिम, और फिर आप देख रहे हो आज बांग्लादेश में जो चल रहा है, हिंदुओं को पकड़ पकड़ के मार रहे, जिंदा जला रहे हैं. तो एक जो इस्लाम धर्म में ही लिखा है कि दूसरा धर्म ही उनको मंजूर नहीं है, तो मारना, काटना, पीटना. तो उस परिस्थिति में आज भी मैं आपको बताता हूं कि जो मैंने गए 2025 में भ्रमण किया महाराष्ट्र का, ये बांग्लादेशी जन्म प्रमाण पत्र घोटाला जो निकाला, तो उसमें संभाजीनगर, सिल्लोड, मालेगांव, अमरावती, अकोला, यवतमाल कॉन्सेंट्रेट किया जा रहा है. आसपास, शहर के आसपास या शहर का एक हिस्सा आगे बढ़ता जा रहा है. एक और मतलब जन्म प्रमाण पत्र बनाना,
फिर मतदाता सूची में नाम डालना, लैंड जो लैंड जिहाद, उसके साथ में लव जिहाद और फिर वोट जिहाद। तो देश की सुरक्षा की दृष्टि से मैंने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से इस विषय पे बहुत गंभीर चर्चा हुई है कि महाराष्ट्र में 10 शहरों को टारगेट किया। आज मालेगांव में जाइए आप, मालेगांव 1947 के बाद में 1950 में 90% हिंदू आबादी थी, आज 90% मुस्लिम हो गई है और वो मुस्लिम आगे 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 बढ़ते जा रहे हैं, जिसमें बांग्लादेशी का भी बड़ा प्रमाण है। आप मीरा रोड जाइए, मीरा रोड में नया नगर, अब नया नगर हाईवे के उस पार भी बसने लगा है। पूरा जो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जंगल की कॉर्नर सब कब्जा कर रहे हैं। तो महाराष्ट्र सरकार को इस विषय के लिए विशेष चिंता, हमारा भी दर्द है कि जनता बोल रही है कि आज भारत में भारतीय जनता पार्टी वही मुस्लिम अतिक्रमण और बांग्लादेशी आक्रमण को रोक सकेगी, हमें भी रोकना होगा। मित्रांनो, पाहिलात काय? तो वृत्त प्रसारित केलं तुम्ही पाहिलात का? काय तुमच्या लक्षात आलं? डेमोग्राफी कशी काय बदलली जाते, म्हणजे महाराष्ट्रामधली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये कशी काय भर घातली जाते, कशा प्रकारे भर घातली जाते, काय त्याच्या मागे षडयंत्र आखलं जाते, हे तुमच्या लक्षात आलंच नसेल की आलं आहे? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो, हीच ती भीती आहे. मतदार राजा जागा हो. आता मी तुम्हाला आव्हान करतोय, मतदार राजा म्हणून. मतदार राजा जागा हो. मग मराठी, गुजराती, मारवाडी, मद्राशी, केरळी अशा प्रांतवार, भाषेवार स्वतःला वाटून घेऊ नका, स्वतःचं विभाजन करू नका. आणि हे आवश्यक आहे आता. अन्यथा काय होईल? गजवा हिंद होईल. परत एक इस्लामिक राष्ट्र तयार होईल. आता त्यांना भारताचा तुकडा नाही पाडायचा आहे, तर पूर्ण भारतच इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे. आणि त्यानुसार त्यांनी गेले कित्येक वर्ष ही योजना आखली होती. पण नरेंद्र मोदीजी ज्या वेळेला केंद्रात आलेत आणि त्यांनी ह्या त्यांच्या योजना हाणून पाडलेल्या आहेत. वक्फ बोर्डच्या अनुषंगाने लक्षात आलं का? त्याच्यावरती पहिली टाच आणलेली आहे. कारण जायदाद, जमिनीचा केलेला त्यांनी एक जिहाद, लव जिहाद, असे अनेक जिहाद आहेत. त्यातीलच हा डेमोग्राफी जिहाद. तो समजून घ्या. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.